नमस्कार. आजच्या या नव्या विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत भारी आणि तितक्याच प्रभावी अशा जपानी पॅरेंटिंग कन्सेप्टबद्दल बोलणार आहोत. बघा, हे सगळं फक्त मुलांचं संगोपन करण्यापुरतं मर्यादित नाहीये बरं का. तर ही एक खूप खोल भावनिक जोडणी आहे. चला तर मग वेळ न घालवता या 14 दिवसांच्या स्क्रीनशेप रोडमॅपच्या प्रवासाला एकदम उत्साहाने सुरुवात करूया. आता सुरुवातीलाच एक विचार करूया. अनेकदा मुलं काय करतात? वारंवार उलट उत्तरं देतात, लहान-सहान गोष्टींवरून भयंकर रागावून बसतात किंवा फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी सतत हट्ट आणि रडारड सुरू असते. हे असं रोजच झालं की किती वैताग येतो, नाही का? मुलं नक्की असं का वागतात? हा प्रश्न आपल्याला कायम सतावत असतो. पण आजच्या या विश्लेषणामध्ये ना आपण यामागचं खरं कारण आणि त्यावरचा अतिशय सोपा पण अक्षरशः जादुई उपाय पाहणार आहोत. तर या विश्लेषणाची रूपरेखा अगदी थोडक्यात सांगते. आधी आपण रागावरचा जपानी उपाय पाहणार आहोत. त्यानंतर स्किनशिप आणि लव्ह हार्मोनचा विज्ञान समजून घेऊ. मग 14 दिवसांचा प्रॅक्टिकल रोडमॅप आणि शेवटी एका पालकाचा अतिशय भन्नाट असा यशस्वी प्रयोग. चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया. रागावरचा जपानी उपाय. आता एक विचार करा. सहसा मुलं ऐकत नसतील तर आपण नेमकं काय करतो? आपण साहजिकच चिडतो, ओरडतो किंवा थेट शिक्षा करतो. पण खरा उपाय या जुन्या पद्धतीत अजिबात नाहीये. कल्पना करा, एखादा मूल अभ्यास करायला साफ नकार देत आहे. आपली जुनी पद्धत असते ओरडण्याची. पण आता ही स्किनशिपची पद्धत पहा. रागावण्याऐवजी जवळ बसून खांद्यावर मायेने हात ठेवून फक्त असं म्हटलं, "चल आपण एकत्र करूया," तर सगळा खेळच बदलतो. रागाची जागा अशा एका साध्या स्पर्शाने घेतल्यावर मुलांचं वर्तन कसं बदलतं ते आपल्याला लगेच जाणवेल. आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊया. स्किनशेप आणि लव्ह हार्मोन. बघा, हा काही फक्त एक भावनिक उपाय नाहीये, तर यामागे एक भक्कम असं विज्ञान आहे. जपानमध्ये स्किनशिप ही एक अत्यंत शक्तिशाली सवय मानली जाते. स्किनशिप म्हणजे काय? तर साध्या भाषेत सांगायचं, मुलांशी शारीरिक जवळीक ठेवणं, त्यांना प्रेमाने मिठी मारणं, चालताना त्यांचा हात धरणं, ही अशी अगदी छोटी-छोटी जेस्चर्स सुद्धा खूप मोठे परिणाम करून जातात. ही सवय मुलांच्या मनात भीती निर्माण करून नाही, तर विश्वासाने शिस्त लावते, बरं का? यामागचं खरं विज्ञान काय आहे? तर यातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ऑक्सिटोसिन. जेव्हा आपण मुलांना प्रेमाने स्पर्श करतो, तेव्हा त्यांच्या शरीरात हे लव्ह हार्मोन रिलीज होतात. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर हे ऑक्सिटोसिन, कॉर्टिसोल यासारख्या स्ट्रेस हार्मोनला अक्षरशः कमी करण्याचं काम करतं. यामुळे मुलांचा ताण नैसर्गिकरित्या कमी होतो आणि त्यांची सहकार्य करण्याची इच्छा आपसुकच वाढते. आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या तिसऱ्या भागाकडे. 14 दिवसांचा प्रॅक्टिकल रोडमॅप आणि विज्ञान. स समजून घेतलं तर आता प्रश्न पडतो, की हे प्रत्यक्ष अंमलात कसं आणायचं? तर हा एक अत्यंत सोपा आणि टप्प्याटप्प्याने जाणारा मार्ग आहे. आपण पाहिले 1 ते 3 दिवसापासून सुरुवात करूया. हे पहिले 3 दिवस आपल्याला फक्त निरीक्षण करायचं आहे. मुलं कधी स्ट्रेसमध्ये येतं, या क्षणामध्ये कुठलीही नकारात्मक प्रतिक्रिया देण्याऐवजी फक्त एक छोटासा स्पर्श द्या. एक छोटी मिठी किंवा पाठीवर हलकीशी थाप रागावून प्रतिक्रिया न देणं हे पूर्णपणे थांबवा आणि फक्त निरीक्षण करा. त्यानंतरचा टप्पा येतो तो 4 ते 6 दिवसांचा. इथे आपण जाणीवपूर्वक स्किनशी पाठवायची आहे. सकाळी मूल उठल्यावर एक छानशी मिठी, शाळेत जाताना उत्साहाने एक हाय-फाय आणि रात्री झोपताना डोक्यावरून मायेचा हात फिरवणं. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे बरं का. हे सर्व अगदी नैसर्गिक वाटलं पाहिजे. कुठलीही जबरदस्ती किंवा एखादा टास्क पूर्ण केल्यासारखा अजिबात वाटू नये. आता बघूया 8 ते 10 दिवसांचा थोडा नाजूक टप्पा. जेव्हा मूल काही चूक करतं तेव्हा लगेच ओरडण्याऐवजी त्याच्या अगदी जवळ बसून हात हातात घेऊन शांतपणे विचारायला हवं, की काय झालं? ही पद्धत वापरल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल, की मुलं स्वतःहून किती मोकळेपणाने बोलायला लागतात आणि आपण आपल्या चुका स्वतःहून मान्य करतात. आणि मग येतो शेवटचा टप्पा.
11 ते 14 दिवस या टप्प्यापर्यंत पोहोचताना घरात आणि मुलाच्या वागणुकीत एक अतिशय लक्षणीय बदल दिसून येईल. मुलं आता पूर्वीपेक्षा खूप जास्त शांत झालेली दिसतील. आपलं म्हणणं अधिक चांगल्या प्रकारे ऐकतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भावनिक जोडणी आता खूप खूप दृढ झालेली असेल. आता आपण चौथ्या आणि शेवटच्या भागाकडे आलोय. एका पालकाचा यशस्वी प्रयोग. बघा, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतं, पण वास्तवात हे खरोखरच काम करतं का याचाच एक भक्कम पुरावा म्हणून एका खऱ्या प्रयोगाची माहिती घेऊया. एका आईने हा प्रयोग चक्क आपल्याच मुलावर केला. ते मूल प्रचंड आक्रमक होतं. सतत ओरडायचं, वस्तू फेकून द्यायचं. पण त्या आईने एक अतिशय धाडसी निर्णय घेतला. तिने पारंपरिक शिस्त लावण्याच्या पद्धती पूर्णपणे बाजूला ठेवल्या आणि फक्त मुलासोबत स्किनशिप वाढवण्यावर भर दिला. आणि या प्रयोगाचा निकाल काय लागला माहितीये? तब्बल 50% हो, बरोबर ऐकलत. अवघ्या 14 दिवसांमध्ये त्या मुलाच्या आक्रमक वागणुकीत चक्क 50% सुधारणा झाली. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. पण हे कशामुळे शक्य झालं? कारण त्या मुलाला सततच्या स्पर्शामुळे कुठेतरी वाटायला लागलं की मी सुरक्षित आहे आणि हीच भावना त्याची आक्रमकता शांत करण्यासाठी पुरेशी ठरली. आणि हेच सगळं आपल्याला एका अतिशय सुंदर तत्वज्ञानाकडे घेऊन जातं. मुलं वाईट वागत नाहीत. त्यांना फक्त जोडलं जायचं असतं. त्यांना कनेक्शन हवं असतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवलीच पाहिजे. मुलांचा हट्ट, त्यांचा राग हे सर्व फक्त आणि फक्त पालकांचे लक्ष आणि प्रेम मिळवण्यासाठी चाललेले प्रयत्न असतात. ही एकच गोष्ट जर समजून घेतली, तर पालकत्वाचा अर्धा ताण तिथेच कमी होतो. तर या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो? आता वेळ आली आहे ती प्रत्यक्ष कृती करण्याची. एक अतिशय छान आणि सोपं चॅलेंज म्हणून आजपासून पुढचे 14 दिवस हा प्रयोग नक्की करून पाहता येईल. दररोज मुलांना किमान 5 अर्थपूर्ण स्पर्श द्या. ती एक प्रेमाची मिठी असू शकते किंवा कौतुकाची थाप असू शकते. ही पद्धत न चुकता वापरून पहा आणि मुलांच्या वागणुकीत नेमके काय सकारात्मक बदल घडतात ते नक्की अनुभवा. आता जाता जाता विचार करण्यासाठी एक शेवटचा प्रश्न येथे पाहूया. जरा शांतपणे विचार करा. रागाची किंवा ओरडण्याची जागा जेव्हा एक साधी 10 सेकंदाची मिठी घेते, तेव्हा एका कुटुंबाच्या वातावरणात किती अफाट आणि सकारात्मक बदल दिसतो. हे विश्लेषण आपल्याला एकच अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवत, मुलांना फक्त शिकवू नका. त्यांच्याशी जोडून घ्या, कनेक्ट करा. या सुंदर बदलाची सुरुवात आजच करूया. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.